माध्यमातून या ठिकाणी या स्पर्धांवरती वेगवेगळे नियम सुद्धा लागू केले. 3 मॅचेस आतापर्यंत पाहिल्या ज्या लीग केल्या, जिथे मनकट विकेट अवेलेबल नव्हती ती आणली गेली पुनश्च, जिला मात्र थोडंसं बॅकफुटवरती टाकलं होतं, जे स्पर्धेतून नियम तो गहाल केला होता, परंतु तो पुनश्च आता पाहतोय. कारण ताकदीची फलंदाजाची खरी कसोटी मैदानात निर्माण झाली या मनकट विकेटने. आता मात्र या सामन्याकडे आपण वळूया. वरद 11 नवी मुंबई वर्सेस एस ए ब्रह्मा बॉयज. नक्कीच ज्यांची खऱ्या अर्थाने आपण पाहिलं या ठिकाणी प्रवीण सरांबरोबर आलो, थोडीशी चर्चा झाली. महेंद्र वाजेकर सर आमच्या संवेद स्कोररच्या भूमिकेत आहेत, ज्यांनी बऱ्याचशा विचार केला गेला तर डान्सर असू द्या, त्याच्यानंतर गायकी असू द्या, लेखन असू द्या, बरेचसे त्यांच्याकडे अनुभव आहेत. परंतु एक प्रश्न नक्कीच महेंद्र सर तुमच्याकडे घेऊन येईल, हे ऍडजस्ट कसं होतं? इतकं सर्व करता तुम्ही, या सगळ्या गोष्टीतून ऍडजस्ट कसं होतं? आज स्कोररच्या भूमिकेत आहात. जिथे कमी तिथे आम्ही. प्रवीण सर उत्तर खूप छान आलंय, जिथे कमी तिथे आम्ही. म्हणजे वेळ पाहून सगळं आत्मसात करणं हे सगळ्यात मोठं महत्त्वाचं आहे. आणि सर महेंद्र सर अतिशय चांगली स्कोरिंग तुमच्या माध्यमातून सुद्धा ऐकली आहे, परंतु आज ती प्रत्यक्षात अनुभवायला मिळाली आणि सांगायला खूप अभिमान वाटतो या गोष्टीचा की जे पोंजे गाव क्रिकेटच्या नावाने ओळखला जायचं ते आता आपण पाहतोय एक पहाडी आवाज, महाराष्ट्राचा बुलंद आवाज प्रवीण दुगाडे यांच्या नावाने सुद्धा ओळखलं जातं. दरम्यान मॅचकडे जाऊया. सलामीची जोडी मैदानात दाखल झाले. स्ट्रायकर एंडवरती सोनू, तर नॉन स्ट्रायकर एंडवरती रोहित म्हात्रे, तर गोलंदाजी मार्कवरती बिलाल शेख. आपण पाहूया बिलाल शेखचा पहिला चेंडू. मॅचचे रणशिंग फुंकले. राईट आर्म राउंड द विकेट. सुंदर फटका आलाय. पॉवर प्लेचं षटक, आणि या पॉवर प्लेच्या षटकात जितकी फटकेबाजी तुम्ही 38 सर्कलच्या बाहेर कराल तितके फटके, तितक्या धावा तुमच्या धावपळकावरती येणार. कारण आता समीकरण पहा कसं आहे, 9-2 असं समीकरण सध्या मैदानात आपण पाहतोय. 38 सर्कलमध्ये 9 खेळाडू आणि 2 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर असतात. इथे प्रकार जर पाहायला गेलं तरी बाउंड्री लाईनचा थोडासा मी अंदाज घेतला, जवळजवळ मला वाटते 55 ते 58च्या दरम्यान ही बाउंड्री लाईन असण्याची शक्यता आहे. जिथे मात्र मैदान गाजवायचं आहे तर 75ची बाउंड्री लाईन असणं फार गरजेचं असतं, परंतु इथे मैदानाची कमतरता आहे. सुंदर फटका यावेळी येतोय. या फटक्यातून मात्र सोनूने दाखवून दिलाय, बाई नाव जरी माझं सोनू असलं तरी मी तू गोलंदाजाला मात्र गोल गोल फिरवणार, यात कोणता शंका नाहीये. आणि इथे आलेला हा षटकार आशेचा किरण पल्लवित करतोय. 6 धावांसाठी 2 चेंडूंचा खेळ संपलाय. धावपळकावरती धावा येत आहेत त्या अद्याप 8 आकड्यावरती. आतापर्यंत आपण पाहतोय का म्हटलं महेंद्र वाजेकर सरांना की उत्तम स्कोरिंग ज्यांची असते. माहिती चांगली अपडेट आली प्रवीण सर तुमच्या माध्यमातून. आता आम्हाला माहिती पुरवली जाते त्यांच्या माध्यमातून की शृंखलेतला आतापर्यंतचा हा 93वा षटकार आहे, 93वा. जर विचार केला गेला तर आतापर्यंत या स्पर्धेचा मला वाटते दुसरा दिवस आहे. इतकी चांगली स्पर्धा लाजवाब होते, म्हणजे फलंदाजांची वर्णी या मैदानावरती फार मोठी लागली. सुंदर फटका आला. पुनश्च आपण पाहतोय कव्हरच्या डोक्यावरून ट्रॅव्हल केलं गेलं. चेंडू मात्र लॉक ऑफ रिजन मध्ये जातोय. आलेला पुनश्च हा दणदणीत खणखणीत असा षटकार आहे. बॅक टू बॅक षटकार. षटकार हॅट्रिकच्या उंबरट्यावरती आता सोनू हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. या स्पर्धेचा विचार करायला गेला, अच्छा तो पण नाव जर पाहायला गेलं तर पेट नेम ज्याला म्हटलं जातं सोनू म्हणून, परंतु नाव मात्र अरविंद राणा. काय नाव आहे, परंतु नावात अरविंद राणा आहे. कारण जर विचार करायला गेलं सोनू तुमच्याकडे पाहिलं तर आम्ही महाराणा प्रताप यांना पाहिलेलं आहे, तसं तुमच्या बाबतीत जर तुमचं नाव राणा आहे तर त्या बाबतीत कुठेतरी मात्र ती फटकेबाजी तुमच्याकडून अपेक्षित आहे आणि ती होते सुद्धा, यात कोणती शंका नाहीये. सेन्सिबल क्रिकेट प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद आहे, त्यात कोणती शंका नाही. परंतु इतकं चांगलं शांततामय वातावरण, तिथे फक्त एकच आवाज चालतोय, गोलंदाज, फलंदाज आणि त्याच्या पलीकडे समालोचक. या पलीकडे या आयोजनात कुठला आवाज दिसत नाहीये. कारण आपण पाहिलं आमचे पंडित सर सध्या मेन पंचांच्या भूमिकेत आहेत आणि लेग अंपायर दीपक भोईर. एक चांगली ट्रॉफी त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय, शौर्य ट्रॉफी 2021 24 लाईव्हच्या माध्यमातून सध्या लाईव्ह प्रक्षेपण केलं जातंय, त्यांचं सुद्धा मनापासून आभार. जर फटका आला कार्पेट पद्धतीने चेंडूला डीप एक्स्ट्रा रिजन कडे ट्रॅव्हल केला गेला. चेंडू जातोय सीमारेखा पार. 4 धावांसाठी हा चौकार आणि या चौकाराच्या मदतीने 4 चेंडूंचा खेळ संपलाय. धावपळकावरती धावा येत आहेत त्या 18 या आकड्यावरती. इथे मात्र विचार करायला गेला तर संपूर्ण षटक खेळून काढण्याचा प्रयत्न सध्या करतोय मैदानात तो अरविंद राणा सोनू उर्फ. जर त्याच्या फलीचा विचार करायला गेला पहिल्या चेंडूवरती त्याने 2 धावा घेतल्या. आता मी क्षेत्ररक्षण सांगताना पहिल्या चेंडूवरती 2 धावा का आल्या तर थोडंसं क्षेत्ररक्षण चुकीचा सजला आणि तिथे स्ट्राईक पुनश्च अरविंद राणाकडे आले आणि त्याने मात्र हाहाकार माजवला. 3 चेंडूंमध्ये मोठे 3 फटके आले. बॅक टू बॅक 2 षटकार आले आणि नंतर आलेला हा चौकार. पुनश्च गोलंदाज तयार.
तो मात्र बिलाल शेख. फटका तेवढा ताकदीचा नव्हता ज्याच्यावरती मात्र क्षेत्ररक्षण घडलं गेलं. 5वा चेंडू. बिलाल शेखकडे पाहिलं तर नक्कीच प्रवीण सर मला एका व्यक्तीची नक्कीच आठवण येते. हाल संघाचा बिलाल, ज्याला आपण पाहिलंय थोडासा अपघातग्रस्त झाला, त्याच्यानंतर संघात ते स्थान मात्र त्याचं कमी झालं आणि ज्यावेळी त्याला अपघात झाला त्यावेळी वर्णेच्या मैदानावरती आम्ही ती ट्रॉफी करत होतो. म्हणजे वर्णेची ट्रॉफी होती प्रभाकर देशमुख आयोजित, जिथे मात्र ही दुःखद घटना आमच्यापर्यंत पोहोचली, परंतु त्याच्यानंतर बिलाल मात्र मैदानात आपल्याला पाहायला मिळाला नाही. सुंदर गोलंदाजी, ब्लॉक करण्याचा प्रयत्न केला गेला. पहिलं षटक संपलंय. पहिल्या षटकाच्या अंती या ठिकाणी धावफलकावरती धावा येत आहेत त्या अद्यापपर्यंत 19 आकड्यावरती. क्रिकेट हे मित्रांनो कधी रंग बदलेल सांगू शकत नाही. याच क्रिकेटला वेगळ्या भाषेत म्हणायला गेलं, मागच्या षटकात पण जर विचार करायला गेला, जी सेकंड मॅच झाली होती फर्स्ट राऊंडची, जिथे बिलाल शेखनी मात्र गोलंदाजी केली आणि गोलंदाजी करताना सुद्धा प्रतिस्पर्धी संघाला 19 धावाच खर्च केल्या होत्या. कोणतंही विकेट नव्हतं आणि इथे सुद्धा तीच रणनीती आपण पाहतोय. ओपनिंगची गोलंदाजी आहे, अशा परिस्थितीचा धावा कमतरतेत येणं फार गरजेचं असतंय. कारण ओपनिंगची गोलंदाजी ज्याच्याकडे दिली जाते, ज्याच्याकडे खंदा आधाराने पाहिलं जातं, एक नेतृत्वाने पाहिलं जातं, ते नेतृत्व बिलाल शेख यांच्याकडे आहे. परंतु तेवढ्या ताकदीचं नेतृत्व दोनही सामन्यांमध्ये मला पाहायला मिळालं नाहीये. कारण 19 धावा फारच होत आहेत. कारण एकीकडे आपण पाहिलंय क्रिकेटच्या जगतात फार होत आहेत म्हणजे पॉवर प्लेचं षटक, परंतु क्रिकेटच्या जगतात आपण पाहिलंय एकाने सहज असं समालोचकाने प्रश्न विचारला होता, म्हणे एका षटकात किती धावा होतील. साहजिकच समोर ज्याचं उत्तर असेल जेमतेम 36 धावा होते. परंतु काही काळाने गोलंदाजाने जर चुकी केली तर आम्ही पाहिलेलं आहे 46 धावा सुद्धा एका षटकात झालेल्या आहेत. आणि बदलापूरच्या ट्रॉफीचा तर विषय सोडूनच द्या की गतवर्षी जी ट्रॉफी झाली तिथे किती वाईट गोलंदाजाने फेकले आणि त्याच्यावरती ऍक्शन सुद्धा बदलापूर कमिटीचं झालं. दरम्यान लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. सुंदर गोलंदाजी. यावेळी मात्र ब्रह्मास्त्राचा वापर केला गेला, जिथे मात्र चेंडू समजण्यात अरविंद राणाला गफलत झाली आणि एकेरी स्वरूपातली धाव आली. एका धावेने मात्र दुसऱ्या षटकाचा श्रीगणेशा झालाय 20 या आकड्यावरती. फिरोज शेख फिरोज या ठिकाणी आपण पाहायला गेलं फिरोज शेखची गोलंदाजी आली. सामन्यात जे पाहिजे होतं ते चित्र आता फिरोज शेखच्या माध्यमातून 2 चेंडूंवरती महेंद्र सर आपण पाहतोय. कारण ज्या बिलाल शेख वरती थोडंसं कर्णधार नाराज असेल, परंतु आता मात्र फिरोज शेख वरती ती नाराजी दिसून येत नाही. कारण 2 चेंडूंमध्ये दुहेरी धावा म्हणजे एक धाव पाहायला मिळते. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. सुंदर गोलंदाजी. का म्हटलं, कारण ज्याच्या ताकद एक क्षमता आहे ती ताकद त्याने मैदानावरती पणाला लावली नक्की, परंतु या मैदानावरती त्याने मेन विकेटचं पतन केलंय. कारण ही विकेट महत्वाची होती, ती सध्या तरी आपल्या संघासाठी, हे मात्र फिरोज शेखने ओळखला आणि आता मात्र अरविंद राणाला या मैदानातून परतावा लागेल. हा पहिला झटका, पहिला हादरा या ठिकाणी अरविंद राणाच्या स्वरूपात. बऱ्याचशा अंशी पाहतो मी खऱ्या अर्थाने प्रवीण सर या ठिकाणी आयोजकांचा धन्यवाद देईल आणि त्याच्या वतीने खास करून साऊंड सिस्टीम ज्यांनी मात्र ही साऊंड सिस्टीम सजवली आहे त्यांचं मात्र मनापासून कौतुक करेल. कारण मित्रांनो या साऊंड सिस्टीमने आम्ही तमाम क्रीडा रसिकांपर्यंत पोहोचतोय. आमची प्रसिद्धी म्हणजे साऊंड सिस्टीम. तो जर बसला तर मात्र आमचा नरडा व्हायला वेळ लागत नाहीये आणि इथे मात्र चांगल्या प्रकारची साऊंड सिस्टीम त्यांच्या माध्यमातून दिली आहे. जैन जोशी त्यांच्या माध्यमातून ही साऊंड सिस्टीम पुरवली गेले, मनापासून आभारी आहे सर तुमचा. दरम्यान आता वन डाऊनच्या विकेटवरती आपल्याला फलंदाज पाहायला मिळतोय तो राहुल शेट्टी. या ठिकाणी आपण पाहतोय सुंदर गोलंदाजी. फिरोज शेखचं कौतुक करावं तितकं आता मैदानात फार कमी आहे. कारण ज्या पद्धतीत फिरोज शेखने या सामन्याला कलाटणी देण्याचा प्रयत्न चालू केलाय तोही फर्स्ट इनिंग मध्ये. कारण बिलाल शेखच्या 19 धावा आल्याच्या नंतर कोणतेही विकेट नसताना मात्र तितकीच तगडी गोलंदाजी त्याला करायची आणि ती करताना सुद्धा तो दिसतोय. पुन्हा आपण पाहतोय गोल्डन स्पॉट वरती पडलेला चेंडू
जातोय तो मात्र लॉंगॉन सीमारेषेत जवळ जिथे क्षेत्ररक्षण तैनात झालं. चेंडू पहा किती सुंदर होता, गतीने चेंडू आला परंतु फलंदाजाला तितक्या ताकदीने हा चेंडू फटकावता आला नाहीये. लॉंगॉनला खेळले गेले परंतु चेंडूने टप्पा खाल्ल्याच्या नंतर सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात हा चेंडू आला, ज्याच्यावरती मात्र एकेरी स्वरूपात धाव आली. 5 चेंडूंचा खेळ संपतोय फिरोज शेखच्या आणि दरम्यान धावफलकावरती धावा येत आहेत त्या अद्यापपर्यंत 22 या आकड्यावरती एका विकेटचं नुकसान आहे. सुंदर फटका आता मात्र या क्षणी आपल्याला पाहायला मिळतोय आणि या फटक्यात मात्र थोडस सांभाळायचंय. चित्ररक्षक दिसतोय का आता स्क्रीनच्या मागे गेले त्यामुळे आम्हाला सुद्धा काही दिसत नाहीये. स्वतःला जपा, खेळ आहे, खेळमध्ये क्रिकेटमध्ये सर्व काही होतं, सर्व गोष्टी माफ सुद्धा केल्या जातात आणि सर्व चुका पदरात सुद्धा घेतल्या जातात. हा क्रिकेट आहे मित्रांनो. इथे मात्र एकीकडे आपण पाहायला गेला 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकाच्या अंती धावपळकावरती धावा येत आहेत त्या अद्यापपर्यंत 28 आकड्यावरती. पहिल्या षटकाचा विचार करा, 19 धावा आल्या. दुसऱ्या षटकात 9 धावा, एका विकेटचं नुकसान. 9 आकडा सध्या कोणाच्या नशिबी सांगून जातोय ते पाहणार आहोत. कारण यशाचं शिखर जर मित्रांनो गाठायचं असेल तर तुम्हाला कर्तृत्वाची जोड द्यावी लागते आणि इथे मी म्हणेल बिलाल शेखच्या नंतर कर्तृत्वाची जोड ही फिरोज शेखने दिली आहे. कारण इथे सामन्यात इतका युटर्न त्याने दाखवलाय की अवघ्या 9 धावा दिल्यात आणि शेवटच्या चेंडूला आलेला तो षटकार थोडासा निराशाजनक होता. तिथेही मी म्हणेल क्षेत्ररक्षकाची थोडीशी चुकी झाली अंदाज बाळगण्यात, नाहीतर हा सुद्धा झेल आपल्याला पाहायला मिळाला असता. दरम्यान जाऊया स्ट्रायकर एंड वरती वन डाऊनच्या विकेटवरती आलेला फलंदाज आपण पाहतोय राहुल शेट्टी. यस नक्कीच महेंद्र सर आम्हाला सांगून देत आहेत 10 पेक्षा कमी धावा या खेळपट्टीवरती त्याने दिला तो सफल गोलंदाज आहे आणि नक्कीच फिरोज शेखचं कौतुक करेल. सफलता त्याने गाठली परंतु आता मात्र इथे तिसरं षटक आलं. महेश गोलंदाज जो मात्र सध्या गोलंदाजी करतोय ब्रह्मा बॉयज साठी, परंतु ती निर्णायक क्षणी गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतोय. जसे आले वन डाऊनच्या विकेटवरती तसे मात्र माघारी पाठवले ते राहुल शेट्टी यांना. 3 चेंडूंचा त्यांनी सामना केला. 3 चेंडूंमध्ये एकच धाव कमवत तो मात्र मैदानाच्या बाहेर झालाय. दुसरा हादरा सध्या तरी या ठिकाणी वरद 11 नवी मुंबई संघाला. नंबर 4 वरती आपण पाहतोय अनुप पाटील यांची वर्णी लागली आहे. कारण आता सध्या मागचा सामना अतिशय चांगला झाला खऱ्या अर्थाने म्हणायला गेला तर वरद 11 नवी मुंबईसाठी, परंतु त्याच्यानंतर मात्र या धक्क्यातून सावरता येत नाहीये. कारण सध्या समोर आहे एस ए ब्रह्मा बॉयज. गोलंदाजी करतायत तीक्ष्ण भेदक माराची ज्याची गोलंदाजी म्हटली जाते तो मारा सध्या पाहायला मिळतोय. कारण मराठी भाषेत म्हणायला गेलं तर तिखट मारा ज्याच्याकडे तो मात्र सर्रास गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. गोलंदाज महेशचा षटकातील दुसरा चेंडू आता सामना करणार तो मात्र रोहित म्हात्रे, ज्याने 3 चेंडूंचा सामना केलाय आणि 3 चेंडूंमध्ये 7 धावा त्याने धावफलकावरती लगावल्या 1 षटकाचा वापर करून. परंतु तो षटकार किती महाग आहे आणि किती सोपा आहे तो येणारा काळ ठरवेल. कारण आम्ही नेहमी म्हणतो फलंदाज कोणाला म्हणावं की ज्याने 5 चेंडू डॉट केले परंतु शेवटच्या क्षणाला त्या चेंडूवरती षटकार जो अर्जित करतो तो फलंदाज असतो मित्रांनो. कारण का म्हटलंय, कारण 5 चेंडूंच्या निर्धाव जाण्याच्या भीतीने फलंदाजाचा मनोधैर्य डगमगायला पाहिजे, परंतु त्याच ताकदीने ज्यावेळी षटकार लगावतो ना त्यावेळी सांगायचं की त्याच्यात ती कुवत आहे, तो अनुभव आहे. आणि सध्या मात्र रोहित म्हात्रेला मैदानावरती तो अनुभव पणाला लावावा लागेल. सुंदर फटका येतोय पुनश्च आपण पाहतोय हा चेंडू पंचांच्या डोक्यावरून स्ट्रेट ड्राइव्ह केला गेला. खऱ्या अर्थाने लॉंग ऑफला चेंडू ट्रॅव्हल केला गेलाय परंतु फटका आला डायरेक्ट स्क्रीन वरती आणि रोहित म्हात्रेने सध्या सांगून दिलाय की समालोचक काय बोलतायत आणि आम्हाला दिलेलं हे प्रतिउत्तर आहे. मी तर सांगेल कारण हा आलेला षटकार आहे आणि या षटकाराच्या मदतीने आता धावा जाऊन पोहोचतायत त्या 34 आकड्यावरती. 4 षटकांचा सामना आहे. सेकंड राऊंड चालू आहे. कारण आपण पाहतोय सध्या आयोजकांना बऱ्याचशा नियमांना
सामोरं जावं लागतंय आणि त्या नियमांची पायमल्ली होता कामा नये मित्रांनो. इतका सेन्सिबल क्रिकेट आज या शौर्य ट्रॉफी 2021 मध्ये पाहतोय. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट, सुंदर मारा, परंतु त्याच्या पलीकडे मात्र फटका फसला गेला, तो मात्र रोहित म्हात्रेचा. कारण खेळायचं होतं एकीकडे, खेळून झाले दुसरीकडे आणि इथे मात्र 2 धावा अर्जित केल्यात आणि या 2 धावेच्या मदतीने पुनश्च धावफलकावरती क्रिकेटच्या जगतातला सगळ्यात मोठा आकडा, मी मगाशी स्पष्टीकरण दिलं, 36 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. कारण त्या समालोचकाच्या प्रश्नाचं उत्तर बरोबर होतं आणि विचारलेला प्रश्न सुद्धा बरोबर होता की एका षटकात किती धावा होऊ शकतात, तर त्या 36 असतात. आणि त्याचंच क्रिकेटचं ज्वलंत उदाहरण सध्या पुंजेच्या मैदानावरती शौर्य ट्रॉफी 2021. सुंदर फटका पुनश्च आलाय, चेंडू जातोय लॉंग ऑन रिजन मध्ये, चांगलं क्षेत्ररक्षण फिरोज शेखच्या माध्यमातून आणि या ठिकाणी एकेरी स्वरूपातली धाव. पहा, घर फिरले की घराचे वासे फिरायला वेळ लागत नाही, परंतु आता मात्र ज्या बिलाल शेखने 19 धावा दिल्या त्या बिलाल शेखच्या धावे मात्र आता पाहायला मिळाला फिरोज शेखच्या बाबतीत. परंतु आता मात्र हा चढता आणि उतरता या तिसऱ्या षटकातला आलेख पाहतोय. कारण इथे विकेट आली, त्याच्यानंतर षटकार आला, त्याच्यानंतर 2 आल्या, त्याच्यानंतर एकेरी स्वरूपातली धाव आली आहे. आता मात्र 4थ्या नंबरवर पाटील, परत 11 नवी मुंबई संघ स्तंभाकडे पाहिलं जातं. कारण मैदानावरती फटका खेळला गेला, कार्पेट पद्धतीने चेंडूला ट्रॅव्हल करण्याचा प्रयत्न, लॉंग ऑफ रिजन, गॅपचं प्रदर्शन, इतकं सुंदर गॅपचं प्रदर्शन की दोनही क्षेत्ररक्षकांना मात्र या ठिकाणी चेंडू चकवून जातोय. आलेला चौकार आणि या चौकाराच्या मदतीने धावफलकावर धावा येत आहेत त्या 2 बाद 40 आकड्यावरती. आतापर्यंत महेंद्र सर तुमचं अपडेट फार चांगलं आहे. कारण आताच्या युगात जर पाहायला गेलं तर सोशल मीडियाचं युग आहे. जितक्या क्षणात तुम्ही वरती जाल तितक्या क्षणात प्रेक्षक वर्ग तुम्हाला खाली सुद्धा आणतो. हा आमचा आतापर्यंतचा अनुभव आहे. परंतु तुमची अपडेट फार खूप चांगली आहे. कारण आतापर्यंतचा 70वा चौकार तुम्ही सांगून देताय की या स्पर्धेमध्ये टोकलाय. म्हणजे पहा, षटकार किती टोकले 96 आतापर्यंत आणि 70 चौकार आलेत. म्हणजे किती तफावत फलंदाजांकडे पाहायला मिळते. आणि खरोखर हे मैदान तितकं लाजवाब आहे. मोठे फटके खेळणारे फलंदाज असणं संघात फार गरजेचं असतं. सुंदर गोलंदाजी या क्षणाला पंचांकडे अपील केलं, पंचांचं बोट उंचावलं आणि इथे मात्र तिसरा हादरा बसला जातोय अनुप पाटीलच्या स्वरूपात. तो मात्र वरात 11 नवी मुंबई संघाला. बऱ्याचशा अंशी पाहतो मित्रांनो, खऱ्या अर्थाने बरेचसे म्हटले गेले, परंतु साधेपणाने आजही पाहतो समालोचन जगतातले महागुरु आणि गुरुवर्य खऱ्या अर्थाने ज्यांनी मात्र या चौकडीमध्ये पूर्ण रायगड जिल्ह्यात नव्हे तर नवी मुंबई असेल महाराष्ट्रभर अहोदोस घातला, त्या चौकडीचं नक्कीच आवर्जून नाव घेईल. कारण सगळ्यात प्रसिद्ध ट्रॉफी म्हणायला गेली महाराष्ट्रातली तर ती अचानकच्या मैदानावरती होते. परंतु गेल्या 2 वर्षांपासून काहीशी ती बंद स्वरूपात सुद्धा आपल्याला पाहायला मिळाले. कारण थोडंसं कोरोनाचं सावट, त्याच्यानंतर आलेले इलेक्शन, या सगळ्या गोष्टींचा 2 वर्षांचा फटका आपल्याला पाहायला मिळाला. अचानकचं मैदान हे फार मोठं आहे, जिथे मात्र आता त्या मैदानावरती जागा फार कमी पाहायला मिळते. कारण प्रेक्षकांची इतकी तुडुंब गर्दी असते आणि तिथे खास कॉमेंटेटर ठरलेले असायचे. ते म्हणजे एक तर महागुरु संतोष चौधरी, गुरुवर्य टी.के. माली, त्याच्यानंतर प्रवीणजी दुगाडे आणि अभिषेक पाटील. ही सगळ्या चौकडीला जर पाहिलं मित्रांनो तर तब्बल हा महारण संग्राम पाहायला मिळायचा. खेळाडूला मैदानात खेळताना यांच्या जेव्हा आवाजाची जादू यायची त्यावेळी मात्र खेळाडू जिथे अर्धमेला झाला असेल तिथे पूर्ण ताकदीने उभा राहायचा मैदानात. ही ताकद त्यांच्यात आम्ही पाहिली आहे. परंतु तो थरार तुम्हाला अनुभवायला भेटेल खऱ्या अर्थाने रायगड प्रीमियर लीगच्या जगतामध्ये. कारण जे स्वप्न आपण रायगडकरांनी पाहिलं ते स्वप्न येत्या 2 फेब्रुवारी ते 9 फेब्रुवारीला सत्यात उतरणार आहे. जिंको किंवा हारो ह्याच्या पलीकडची भाषा म्हणजे क्रिकेट आपल्याला कसलकांच्या मैदानावरती पाहायला मिळेल. अक्षय पवार लॉगवर घेऊन येतो इनिंगचं. आपण पाहतोय पहिलं सत्र, सुंदर फटका आलाय, परंतु इथे मात्र या फटक्यात आता मात्र काय होणार. चेंडू मात्र फाईन लेग आणि स्क्वेअर लेगच्या मधून जातोय, तो मात्र चौकारात आणि या 4 धावींच्या मदतीने धावफलकावरती धावा जाऊन पोहोचला त्या अद्याप पर्यंत 45 या आकड्यावरती. ही शिकायला फार गरजेचं आहे. कारण नक्कीच प्रवीण सर जर तुमची वर्णी लागत असेल तर नक्कीच महेंद्र सरांना रायगड प्रीमियर लीग साठी घ्या. कारण जेणेकरून कुठेतरी एक चांगले अपडेट आणि चांगली स्कोरिंगची भूमिका त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. आता
आतापर्यंत पाहिलं पहिली विकेट गायब झाली होती 21, त्याच्यानंतर सेकंड विकेट 28 वरती, त्याच्यानंतर आपण पाहिलं 41 वरती तिसरी विकेट आले. परंतु एकतर्फी सध्या मैदानात किल्ला लढवला जातोय तो रोहित म्हात्रे याच्याकडे. कारण अरविंद राणाने कार्य चांगलं केलं परंतु त्या कार्याला शेवटपर्यंत नेता आलं नाही. त्रिफलाची ज्याची वाहवा केली त्याची दांडी गोल, फर्निचर बिघडवलंय ते आता मात्र रोहित म्हात्रेचं गोलंदाज अक्षय पवारने. प्रत्येक चेंडू क्रिकेटर नक्कीच फलंदाजांसाठी सांगून द्यावं असं वाटतंय की प्रत्येक चेंडूवरती जर तुम्ही षटकार आणि चौकारांची आतिषबाजी करायला गेलात तर तुमचा क्रिकेट तितका फुलत नाहीये. परंतु त्याच क्रिकेटसाठी ज्यावेळी तुम्ही एकेरी किंवा दुहेरी धावांवरती कॉन्सन्ट्रेट करता त्यावेळी मात्र बरंच काही बदल क्रिकेटमध्ये पाहायला मिळत आहेत. क्रिकेटमध्ये एक वाक्य नेहमी लक्षात ठेवा मित्रांनो, तुमच्या आयुष्यात सुद्धा ते वाक्य खूप लागू पडतं. ते म्हणजे एकच शब्द तो म्हणजे संयम. जर तुमच्याकडे संयम असेल तर तुम्ही क्रिकेटमध्ये काय तर आयुष्यात सुद्धा सक्सेस होताना दिसून येणार. गणेश कारंडे आपण पाहतोय सध्या फलंदाजीला सावरलेत परंतु आता मात्र या योगेश भगत आणि गणेश कारंडे अजून एकही चेंडू दोघांनी खेळला नाहीये. जसे आलेत आता मात्र संधी आहे. 4 चेंडू शिल्लक आहेत. 4 चेंडूंमध्ये कितपत धावा कुटायच्या, कारण धावसंख्येचा आलेख आपण पाहतोय 45 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. आता उतरता की चढता तो येणारा सेकंड इनिंग आपल्याला सांगून देणार. यस, जर पाहायला गेला तर आता मात्र वराद 11 नवी मुंबई तुमच्यासाठी थोडी धोक्याची घंटा आहे. कारण पहिला सामना मला वाटते ब्रह्मा बॉईज ज्यावेळी खेळला त्यावेळी मात्र 94 धावा त्यांनी धावपळकावरती त्याही 5 षटकात लगावल्या होत्या. इथे एक षटक तुमच्यासाठी कमी झालं, त्यातल्या 25 धावा मी कमी करेल अजून म्हणायला गेलं तर. परंतु इथे तुमचं टार्गेट 70 ते 75 हवंच होतं परंतु आता ते टार्गेट फार कमतरतेत आहे. नवी मुंबई वराद 11 आपणास आता फटकेबाजी करावी लागेल. आता मात्र दिशाहीन गोलंदाजी करतोय तो हा गोलंदाज. कारण इथे पहा अद्यापपर्यंत कोणताही चुकीचा चेंडू बिलाल शेख, फिरोज शेख आणि महेशने फेकला नव्हता परंतु अक्षय पवार आता मैदानात चुकी करतायत. वाईट चेंडूची फेकी आता पाहायला गेलं तर पंचांना भर उन्हात कवायत सादर करायला लावली. हा सुंदर फटका परंतु या फटक्यावरती झटका बसतोय. भगत सरांच्या पारीचा या ठिकाणी अंत होतोय. हा पुढचा धक्का आपण पाहतोय वराद 11 नवी मुंबई संघाला. आतापर्यंत बुर्जावरचे शिलेदार होते ते ढासलायला सुरुवात झाली आहे. शेवटचा क्षण पहा गोड व्हावा असं वाटत असतं परंतु आता तो शेवटचा क्षण वराद 11 नवी मुंबईसाठी गोड होताना दिसत नाहीये. तर गोड होत आहे तो एस ए ब्रह्मा बॉईज साठी, कारण हे शेवटचं स्लॉग ओव्हर मी म्हणतोय. आणि या स्लॉग ओव्हर मध्ये अद्यापपर्यंत आपण पाहायला गेला तर 4 चेंडूंची पैकी झाले, अजून 2 चेंडू शिल्लक आहेत. जुबेर आपण पाहतोय काय घडलंय मैदानात. कारण मगाच्या सामन्यात जुबेर तर सलामीच्या फलंदाजीला आले होते. आज इतक्या उशिरा या सामन्यात हाही प्रयत्न फसला. परंतु असं सध्या एक वाईट चेंडू नक्की फेकला परंतु त्या वाईट चेंडू नंतर इतकं चांगलं कमबॅक अक्षय पवारचं आपल्याला पाहायला मिळतंय. पहा पहिल्या चेंडूवरती चौकार काढून सुद्धा दुसऱ्या चेंडूला क्षणात विकेटचं पतन केलं. त्याच्यानंतर एकेरी स्वरूपातले धाव आले, त्याच्यानंतर वाईट फेकला, त्याच्यानंतर विकेट आली, त्याच्यानंतर आता ही विकेट होती परंतु क्षेत्ररक्षण तितक्या ताकदीने सजलं गेलं नाही. कारण गलीस पॉइंट मध्ये हा क्षेत्ररक्षक तैनात झाला परंतु धाव घेण्यापासून रोखू शकले नाहीत. हा सुंदर चेंडू पंचांकडे अपील तंत्राचा वापर केला जातोय परंतु पंच या ठिकाणी षटक संपल्याचा निर्वाळा देत आहेत. इनिंग संपली आणि इनिंगच्या अंती धावपळकावरती धावा आहेत त्या 48 या आकड्यावरती. विजयासाठी येणारे 24 चेंडू असतील आणि 49 धावा संख्येची गरज. जर षटकाचा विचार करायला गेला तर आता 12.25च्या सरासरीने या धावा कुटायच्या ते एस ए ब्रह्मा बॉईजला. पाहूया काय घडते. सेकंड इनिंगला आपण जाणार आहोत. तत्पूर्वी पुढच्या सामन्याचा आपण कॉल देऊया. अहमद 11 साई वर्सेस खांडेकर 11 वल्लभ. दोन्ही संघाचे कर्णधार प्लीज आपण स्टेजकडे या नाणेफेकीचा कौल करण्यासाठी. दरम्यान नक्कीच मित्रांनो थोडासा अपव्यय या सामन्यांमध्ये वाटलं होतं की संध्याकाळपर्यंत आम्ही हजेरी लावू परंतु क्षमस्व असावं, थोडासा इमर्जन्सी कॉल झालाय ते मायक्रोफोनमध्ये सांगू शकत नाही आहेत. आता प्रवीण दुगाडेंच्या घरीनं तिथून मात्र आपली रजा घेणार
कारण या स्पर्धेत तुम्ही आमंत्रित केलं त्याबद्दल मनापासून आपलं कौतुक. कारण इमर्जन्सी आता लोणावळ्याला पोहोचायचं आहे. दरम्यान नक्की मायक्रोफोनवरती आमंत्रित करूया. अर्थात याच परिसराचा एक गोड आवाज केजी सर यांना. हॅलो हॅलो. स्वर्गीय बाम लडकुमते, स्वर्गीय भाऊ भोईर स्मृती चषक 2021 सूर्य ट्रॉफी या ट्रॉफीच्या माध्यमातून तमाम क्रिकेट रसिकांचं मी के.जी. पोंजेकर मनपूर्वक स्वागत करतो आणि घेऊन दुसऱ्या सत्रामध्ये जिथे सामना पाहायला मिळतो एस.ए. ब्रह्मावाईज वरद विनायक 11 नवी मुंबई. काय क्रिकेटचा घमासान, क्रिकेटचा युद्ध पाहायला मिळते या ऐतिहासिक पुणेच्या मैदानावर. याच मैदानावर सोनू यांनी खरोखर 7 चेंडू आणि 20 धावांची एक आक्रमक खेळी केली. नंतरचा फलंदाज रोहित म्हात्रे 8 चेंडू 20 धावांची एक गुणवान खेळी केली. राहुल शेट्टी 3 चेंडू आणि 1 धावेची भर टाकली. शेवटचा अनुप पाटील 2 चेंडूचा सामना करताना 4 धावा जमवल्या. एकूण धावसंख्या पाहायला धावपलकावर ती 48 येणारे 24 चेंडू आणि जिंकण्यासाठी 49 धावांची गरज आहे. महाकाल ब्रह्मा संघाला बोलूया आपण सामन्याकडे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होतोय. अतिशय भव्य दिव्य असं आयोजन पाहायला मिळतोय. पुनश्च एकदा या शौर्य ट्रॉफी 2021चा हा पर्व या शृंखलेच्या माध्यमातून तमाम क्रिकेट रसिकांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि घेऊन जातो क्रिकेटचा थरार पाहण्यासाठी या ऐतिहासिक पोंजेच्या मैदानावर. गोलंदाजी मार्कवर दिनेश भोसले तयार होतोय, मॅन फ्रॉम, आणि खेळण्यासाठी सर्वांचा परिचयाचा फलंदाज मुंबईचा हिरो पिंटू पारशा. नॉनस्टॉकला येतोय फलंदाज संदीप आचार्य. गोलंदाजी मार्कवर ईशाकडे इंच्या बाजूने राईट हँड ओव्हर द मारा करण्यास सज्ज होतोय गोलंदाज दिनेश भोसले. स्ट्राईकला पिंटू पारशा. एक पहिला सामना जमून पाहिला तर घणाघाती प्रहार केले. घणाघाती प्रहार केले होते पिंटू पारशाने. 7 चेंडू आणि 29 धावांची एक आक्रमक वादली खेळी केली होती आणि प्रेक्षकांची मन जिंकली होती. ते 3 षटकार 2 चौकाराची आतिषबाजी केली होती. तो पिंटू पारशा तयार. बॅकवर्ड शॉट लेग, स्क्वेअर लेग, सिलिमिड ऑफ, सिलिमिड ऑन, लॉंग ऑफ आणि लॉंग ऑन. गोलंदाज तयार. पहिला चेंडू राईट हँड ओव्हर द मारा, सॉरी हा पहिला चेंडू अप्रतिम फटका. चेंडू जातोय सीमारेषेच्या जवळ. पंचांचा इशारा येतोय. पहिल्या चेंडूवर आघात केलाय, चौकार. दिनेश भोसले राऊंड अँड लेफ्ट हँड राऊंड मारा करताना पहिल्या चेंडूवर अप्रतिम फटका मारलाय. पिंटू पारशा ऑन द फायर. समीकरण पाहायचं झालं तर 23 चेंडू आणि 45 धावांची गरज. काय क्रिकेटचा घमासान, क्रिकेटचा थर्रार पाहायला मिळतो या ऐतिहासिक पोंजेच्या मैदानावर. ब्रह्मा बॉईज विरुद्ध वरद विनायक नवी मुंबई असा हा सामना पाहायला मिळतो. नाणेफेकीचा कौल जिंकला होता आणि गोलंदाजी करताना धावा दिल्या 48 आणि 49 धावांचं टार्गेट करताना पहिल्या चेंडू घणाघाती प्रहार करतोय पिंटू पारशा. पुन्हा एकदा जबरदस्त फटका पाहायचा. झेल होणार काय, झेल पकडलाय आणि बॅक टू पॅव्हिलियन. पहिला गडी बाद झालाय, पहिला गडी बाद झालाय पिंटू पारशा. 1 या धावसंख्येवर. पहिल्या चेंडूवर चौकार, दुसऱ्या चेंडू फलंदाज बाद झालाय. काय क्रिकेटचा घमासान, क्रिकेटचा युद्ध पाहायला मिळतोय ह्या ऐतिहासिक पोंजेच्या मैदानावर. ब्रह्मा बॉईज विरुद्ध वरद 11 नवी मुंबई असा हा सामना पाहायला मिळतोय.
खेळण्यासाठी तो मैदानात क्रमांक 3चा फलंदाज आकाश. मुंबई संघाकडून खेळणारा हा आकाश येतोय फलंदाजी मार्कवर. क्रमांक 3 हा फलंदाज. गोलंदाज पुन्हा दिनेश भोसले लेफ्ट हँड राऊंड मारा कर. एक बाद 4 धावसंख्या. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा पहिल्या चेंडूवर आघात केलाय. चेंडू जातोय स्क्वेअर लेगच्या दिशेने. एक धाव पूर्ण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. इथे मात्र एकेरी धावसंख्या वधारते. एकूण धावसंख्या 5 फॉर 1 विकेट लॉस ब्रह्मा बॉईज. पहिला गडी बाद झाला. पिंटू पारशा हा तंबूत परतलाय. 2 चेंडूंचा सामना करताना एक चौकार आणि धावा जमवले. एकूण 4 धावसंख्या वधारते. 24 चेंडू आणि जिंकण्यासाठी अजूनही 44 धावांची मोठी गरज आहे. काल पाहिलं तालुका वाईज आकाश तारेकर खरोखरच 19 चेंडू आणि 47 धावांची एक वादली खेळी केली होती. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा उलटा चेंडू अक्रॉस द लाईन. ब्युटिफुल शॉट. चेंडू जातोय स्क्वेअर लेग सी बाहेर. दणदणीत चौकार. या 4 धाब्यांच्या मदतीने एकूण धावसंख्या वधारते. 9 फॉर 1 विकेट लॉस ब्रह्मा बॉईज. पिंटू पारशा बाद झाला पण येणारा फलंदाज आकाशने आक्रमक पद्धतीने संदीप आचार्य हा चांगला खेळ दाखवतो. पहिल्या सामन्यामध्ये संदीप आचार्यने 12 चेंडू खेळताना 3 चौकार 2 षटकार एकूण 33 धावांची एक वादली खेळी गेली. तोच संदीप आचार्य खेळण्यासाठी सज्ज होतोय. मागील सामन्याचा हिरो मॅन ऑफ द मॅचचा हिरो संदीप आचार्य तयार. दिनेश भोसले गोलंदाजी मार्कवर तयार होतोय. काय क्रिकेटचा घमासान पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा तोच फटका दिशा जातोय स्क्वेअर. एक धाव पूर्ण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि बिटवीन विकेट. या चेंडूवर एकूण धावा आल्या 2. या 2 धाब्यांच्या मदतीने एकूण धावसंख्या वधारते. एकूण धावसंख्या धावफलकावर 11. जिंकण्यासाठी अजूनही 19 चेंडू आणि 38 धावांची गरज आहे. ती वरद 11 मुंबई विरुद्ध खेळताना ब्रह्मा बॉईज संघाला काय क्रिकेटचा घमासान पाहायला मिळतोय. संदीप आचार्य मागील सामन्यातील हिरो ज्याने 12 चेंडूंचा सामना करताना 33 धावांची एक गुणवान खेळी केली. तोच आचार्य तयार. रिव्हर्स फटका मारण्याचा प्रयत्न. एक धाव तर पूर्ण. चेंडू अडवणार तोपर्यंत सहज एक धाव पूर्ण करतोय. आकाश आणि संदीप या एकेरी धावसंख्या वधारते. एक षटकाचा खेळ संपलाय. एका षटकात धावा आल्या त्या 1 बाद 12. उर्वरित 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी अजूनही 37 धावांची गरज असणारे नवी मुंबई विरुद्ध खेळताना ब्रह्मा बॉईज संघाला संदीप आचार्य 3 चेंडूचा सामना करताना 1 चौकार. धावसंख्या म्हणलेली ती 7. पिंटू पारशा 2 चेंडूंचा सामना केला. 1 चौकार मारला. त्याला परतावं लागलं तंबूच्या आश्रयाला. आकाश खेळतो 1 या धावसंख्येवर. उर्वरित 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी 37 धावांची गरज असणारे ती ब्रह्मा बॉईज संघाला. गोलंदाजी मार्कवर येतोय नौका गोलंदाज सांघिक दुसरा वैयक्तिक. पहिला षटक येतोय तो सिद्धेश. बॅकवर्ड शॉट लेग फर्स्ट स्लिप थर्ड मॅन पॉइंट. चांगलं क्षेत्र सजवलंय. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतोय. गोलंदाजी मार्कवर सिद्धेश. समीकरण पाहायचं झालं तर 18 चेंडू आणि 37 धावा खेळण्यासाठी येतोय मैदानात क्रमांक 3चा फलंदाज. स्ट्राईकवर येतोय आकाश. नॉन स्ट्राईकला संदीप आचार्य. नॉन स्ट्राईकला आकाश. काय क्रिकेटचा घमासान पाहायला मिळतोय ह्या पोंजीच्या ऐतिहासिक मैदानावर. आजचा लॉर्ड्स रायगड ओपन्समध्ये भले भले दिग्गज खेळाडू आज पाहायला मिळतात त्या मैदानावर. काल ह्या मैदानावर सुरेख कामगिरी केली. तालुका ओपन खेळताना आकाश तारेकर 19 चेंडू 47 धावा. मानसी 11 गावठाण विरुद्ध खेळताना. सुजित 11 खलापूर विरुद्ध खेळताना किरण पवार 10 चेंडू 32 धावा. गोलंदाज तयार. अक्रॉस द लाईन. ब्युटिफुल शॉट. चेंडू सी मारेशे बाहेर. दणदणीत चौकार. संदीप आचार्य याच्या बॅट मधून निघाला हा दुसरा चौकार. एकूण धावसंख्या वधारते. एकूण धावसंख्या
16 for 1 wicket loss. Lost man out Pintu Farsha. He's on score 2 delivery, 1 force and 4 runs. समीकरण 17 चेंडू आणि 33 धावा. ब्रह्मा बॉईज संघाचा संदीप आचार्य पहिल्या सामन्यात 12 चेंडू 33 धावांची एक वादली खेळी केली. पिंटू पारशा 9 चेंडू 29 धावा. तर अमित पाटील यांनी 5 चेंडू आणि 14 धावांची चांगली खेळी होती. हा चेंडू खेळून काढलाय वाईडिश लॉंगॉन आणि मिड विकेटच्या मध्ये. राणा चेंडू अडवतोय, उचलतोय, फेकतोय, पण एक धाव काय रोखू शकत नाही. हे एकेरी धावसंख्या वधारते. एकूण धावसंख्या पाहायला धावपल काबर ती 17, उर्वरित 16 चेंडू आणि 32 धावा. स्ट्राईकला येतोय आकाश. नॉनस्टॉपला संदीप आचार्य. गोलंदाजीवर सिद्धेश पुन्हा एकदा राईट लेफ्ट हँड राऊंड मारा करतो. हा चेंडू खेळून काढला व्हाईडिश लॉंगॉनला. चेंडू अडवतोय, उचलतोय, तोपर्यंत संदीप आचार्य आणि आकाश एकेरी धाव सहज पूर्ण करतोय. गुड रनिंग बिटवीन द विकेट. ह्या चेंडूवर आल्या धावा एकूण एकूण धावसंख्या पाहायला मिळते ती 18, उर्वरित 15 चेंडू आणि अजूनही 31 धावांची मोठी गरज आहे दुसऱ्या 17 धावांचं पाठलाग करताना ब्रह्मा बॉईज संघाला. गोलंदाज तयार. रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडूची सांगता होते. धावसंख्या स्थिर. धावसंख्या ती 18. समीकरण पाहायचं झालं थोडंसं महागडं समीकरण पाहायला मिळतोय. येणारे 14 चेंडू आणि जिंकण्यासाठी अजूनही 31 धावांची मोठी गरज असणार आहे. तर मी विनंती करतो अहमद 11 साई खाडेकर 11 वळप या संघनायकाला विनंती करतो की नाणेफेकीचा कौल करण्यासाठी समान कक्षेच्या उजव्या बाजूला संपर्क साधायचा आहे लगेचच. सिद्धेश आतापर्यंत 4 चेंडू टाकून झाले. 4 चेंडू धाबा दिल्यात फक्त 6. भेदक मारा करतो, तिखट मारा करतोय, वाखण्याजोगी गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा सिद्धेश. चेंडू खेळून काढलाय स्क्वेअर लेग सीमारेषा जवळ. चेंडू अडवतोय, उचलतोय, फेकतो. एक धाव काय रोखू शकत नाही. ह्या एकेरी धावसंख्या वधारते. एकूण धावसंख्या येते 19 फॉर 1 विकेट लॉस. ब्रह्मा बॉईज हे जिंकायचे असेल तर आकाश आणि संदीप आचार्य याला मोठे मोठे फटके घ्यायला हवेत. समीकरण फार बदलतं. चेंडू आणि 30 धावा. काय क्रिकेटचा खेळ पाहिजे. सिद्धेशने भेदक मारा केला, तिखट मारा केला, वाखाने जोगी गोलंदाजी केली. व्हॉट ए शॉट. एक्सलंट, ट्रॅफिक एक्सलंट. चेंडू जातो सीमारेषे बाहेर. या चेंडूवर आला एक उत्तुंग षटकार. या 6 धाब्यांच्या मदतीने एकूण धावसंख्या झपकन वधारते. तर ह्या चेंडूवर आला एक षटकार. धावसंख्या वधारते. एकूण धावसंख्या पाहायला धावपकावर 2 षटकांचा खेळ संपलाय. 25 फॉर 1 विकेट लॉस. ब्रह्मा बॉईज येणारे 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी अजूनही 24 धावांची गरज असणार आहे. इथे मात्र आकाशने आक्रमक पवित्रा घेतलाय. 3 चेंडूंचा सामना करताना 1 षटकार आणि आतापर्यंत 8 धावांची एक गुणवान खेळी करतोय ह्या मैदानावर. आज रायगडचे दिग्गज खेळाडू पाहायला मिळतात या मैदानावर. तमाम क्रिकेट रसिकांचं शौर्य ट्रॉफी 2021 या स्पर्धेच्या माध्यमातून मी मनपूर्वक स्वागत करतो आणि घेऊन जातो निर्णायक क्षणी. तिथे येणारे 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 24 धावांची गरज आहे ती एस ए ब्रह्मा बॉईज संघाला. वरद 11 मुंबई विरुद्ध एस ए ब्रह्मा बॉईज यांच्यात हा सामना रंगतोय. ही मोठी लढत काटेकी टक्कर पाहायला मिळते. गोलंदाजी मार्ग गोलंदाज सिद्धेश. गोलंदाज तयार. पहिला चेंडू व्हाईडिश लॉंग ऑफच्या वरून षटकार मारण्याचा प्रयत्न केला. हा झेड सुटलाय. 1 धाव तर पूर्ण. दुसरी धाव सुद्धा सहज पूर्ण. गुड रनिंग बिटवीन द विकेट. या चेंडूवर एकूण धावा आल्या 2. या 2 धाव्यांच्या वतीने धावसंख्या वधारते. धावसंख्या पाहायला मिळते धावपल काबर 27.
11 चेंडू आणि जिंकण्यासाठी 22 धावांची गरज असणारे एस ए ब्रह्मा बॉईज संघाला वरद 11 मुंबई एस ए ब्रह्मा बॉईज यांच्यात हा सामना पाहायला मिळतोय. काटेकी टक्कर बिग फाईट मुकाबला पाहायला मिळतोय. बरेच प्रेक्षक आता मैदानावर येणार आहेत का शंका नाहीये. गोलंदाज पुन्हा सिद्धेश राईट हँड उर्ध मारा करतोय. आचार्य याच्या बॅट मधून दमदार षटकार. चेंडू जातोय सीमा रेषे बाहेर. धावफलक धावा लागतात 1 बाद 33. उर्वरित 10 चेंडू आणि फक्त 16 धावांची गरज. काय क्रिकेटचा फटका, क्रिकेटचा सौंदर्य दाखवतोय संदीप आचार्य ऑन द फायर, ज्याने दाखवून दिलंय मी एस ए ब्रह्मा बॉईज म्हणून का खेळतो, माझं नाव का मोठं आहे, एक चांगली फलंदाजी करतोय आणि तमाम प्रेक्षकांची ह्या मैदानावर मन जिंकतोय. ज्यांनी ज्यांनी आता 24 मोबाईल्स ऑन केले असतील ते सामने पाहतात घरबसले प्रेक्षक. 24 लाईव्ह इव्हेंट्सवर येतं सर्वांचं मनपूर्वक स्वागत, मनपूर्वक स्वागत. शेवटच्या निर्णायक क्षणी 10 चेंडू आणि 16 धावांची गरज. अहमद 11 साई विरुद्ध झारा 11 आदर्श. संघाच्या संघाला विनंती होतो नाणेफेकीचा कौल करण्यासाठी ताबडतोब यायचंय. 10 चेंडू आणि 16 धावांची गरज. संदीप आचार्य ऑन द फायर. पहिल्या सामन्यामध्ये 12 चेंडू आणि 33 धावा आणि ह्या सामन्यामध्ये आतापर्यंत 2 षटकार 1 चौकार, एकूण धावा 20. व्हॉट ए शॉट, ट्युरॅफिक. चेंडू तो सीमा रेषे बाहेर, दणदणीत चौकार. या 4 धाव्यांच्या मदतीने एकूण धावसंख्या वधारते. एकूण धावसंख्या धावफलकावर 37 फॉर 1 विकेट लॉस. लॉस मॅन आउट पिंटू पारजा. ही स्कोर 2 डिलिव्हरी अँड 4 रन्स. ब्रह्मा बॉईज काय क्रिकेट दाखवतो ह्या मैदानावर. जाणलंय ओळखलंय पूर्णपणे, आपल्या हातात सर्व सूत्र घेतलेत. संदीप आचार्य चांगली फलंदाजी करतोय. आज ह्या मैदानावर खऱ्या अर्थाने हिरो ठरलाय तो संदीप आचार्य. संदीप आचार्य मॅन फ्रॉम मुंबई काय करामत करतोय, आपल्या बॅटने करामत जादू करतोय, प्रेक्षकांची मनं जिंकतोय. किसी ने क्या खूब कहा है कि अपना इक्का तभी दिखाना जब सामने वाला बादशाह निकाले. जबरदस्त क्रिकेट पाहायला मिळतोय. हा चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला, चेंडू थोडासा ऑप्स्टमच्या बाहेर. पंचांकडे जोरदार अपील. निर्धाव चेंडूची सांगता झाली. धावसंख्या स्थिर. धावसंख्या धावफलकावर 37 फॉर 1 विकेट लॉस. एस ए ब्रह्मा बॉईज जिंकण्यासाठी 8 चेंडू आणि 12 धावांची गरज असणारे. स्ट्राईकला संदीप आचार्य 20 धावांची एक आक्रमक खेळी करतोय. गोलंदाज तयार. रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न. गल्लीमध्ये चेंडू जाणार, चेंडू अडवणार, तोपर्यंत 1 धाव सहज पूर्ण करतोय. आकाश आणि संदीप आचार्य ह्या एकेरी धावसंख्येत संघ जाऊन पोहोचतोय. 38 फॉर 1 विकेट लॉस. एस ए ब्रह्मा बॉईज. निखिल जी ठोंबरे यांचं इथं आगमन होतोय. त्यांच्या समवेत रायगडचा वंडर बॉय राजतजी मुंडे मॅन फ्रॉम चांबारली यांचं इथं आगमन होतं. आपलं मनपूर्वक स्वागत. हा चेंडू केले कोणा व्हाईट इस्ट लॉंगच्या दिशेने 1 धाव निश्चितच एका धावेच्या मोबदल्यात. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. एकूण धावसंख्या पाहायला धावफलकावर 39 फॉर 1 विकेट लॉस. एस ए ब्रह्मा बॉईज जिंकण्यासाठी उर्वरित 6 चेंडू आणि 10 धावा. सामना दोन्ही बाजूने चुकतोय असं वाटत. संदीप आचार्य चांगली फलंदाजी करतोय. एस ए ब्रह्मा बॉईज संघ सहज जिंकणार, पण इथे मात्र काटेकी टक्कर बिग फाईट मुकाबला पाहायला मिळतोय मैदानावर. एक जबरदस्त क्रिकेट पाहायला मिळतोय. हौसले के तरकश में कोशिश का वो तीर जिंदा रखो, हर चाहे जिंदगी में सब कुछ मगर जीतने की उम्मीद जिंदा रखो. हे दाखवून द्यायला आहे संदीप आचार्य फलंदाजाला. हरताय म्हणून रणांगण सोडू नका. कदाचित शेवटच्या क्षणी विजय आपल्या बाजूने होईल. पराभव एक आयुष्याचा भाग आहे. परत पुन्हा लढण्यास तयार होणे ही एक जिवंतपणाची निशाणी आहे. थोडासा थकलोय पण निश्चित हारलेलो नाही हे दाखवून द्यावाला हवंय संदीप आचार्य फलंदाजाला. सहा चेंडू आणि जिंकण्यासाठी 10 धावांची गरज. 6 डिलिव्हरी फॉर 10 रन्स. विन टू एस ए ब्रह्मा. काय होणाऱ्या सामन्यामध्ये गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. योगेश भगत मॅन फ्रॉम वासी आणि खेळण्यासाठी आकाश. नॉन स्ट्राईकला संदीप आचार्य मॅन फ्रॉम मुंबई. काय क्रिकेटचा युद्ध, क्रिकेटचा घमासान, क्रिकेटचा थरार पाहायला मिळतोय ह्या ऐतिहासिक मैदानावर.
एक वेळ लढाई हारला तरी चालेल, पण लढाईची जिद्द मात्र हरवू नका, हे दाखवून द्यायला हवंय संदीप आचार्य आणि आकाश या फलंदाजाला. गोलंदाज तयार. योगेश भगत राईट हँड राऊंड मारा करतोय. पहिला चेंडू दिशाहीन गोलंदाजी, थोडासा ऑफ स्टंपच्या बाहेर. पंच संजय पंडित यांनी स्वैर मारा घोषित केला. अवांतर धाव संख्येत भर पडते. संघ जाऊन पोहोचतो 40 वर. उर्वरित 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 9 धावांची गरज. स्ट्राईकला आकाश. शत्रुश्री विहरचना. मिड विकेट, स्क्वेअर लेग, लॉंग ऑन, डीप एक्स्ट्रा कव्हर, बॅकवर्ड शॉट लेग, फर्स्ट स्लिप, थर्ड मॅन आणि पॉइंट. चांगलं सत्र सजवलंय. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. हा चेंडू खेळून काढलाय. लॉंग ऑफ सी मारेशे बाहेर. एक उतुंग षटकार. आकाश याच्या बॅट मधून गेला एक दमदार षटकार. आजच्या दिवसातील हा 99वा षटकार. या शृंखलेमधला आजच्या दिवसातील हा एक चांगला षटकार. एकदम एकूण षटकार 99. 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी 3 धावांची गरज. आकाश आणि संदीप आचार्य चांगली फलंदाजी करतोय. एस ए ब्रह्मा बॉईज संघाने आज खरोखर चांगली फलंदाजी केली. पिंटू पारशा पहिला सामना खेळताना 9 चेंडू 29 धावा. संदीप आचार्य पहिला सामना करताना 12 चेंडू आणि 33 धावा. आणि या सामन्यामध्ये आतापर्यंत 25 धावांची एक गुणवान खेळी करतोय. वादली खेळी करतोय. कोण बाईक कमवणार? वाह, काय फटका. चेंडू जातोय स्क्वेअर लेग आणि लॉंग ऑनच्या वरून हा 100वा षटकार. आकाश याला हा 100वा षटकार मारण्याचा मान मिळतोय. सामना जिंकलाय एस ए ब्रह्मा मुंबई संघाने. आपलं गुणवत्ता सिद्ध केली ह्या मैदानावर. मॅन ऑफ द मॅच या सामन्यातील उत्कृष्ट कामगिरी ज्याने केले संदीप आचार्य.